तर मित्रांनो, तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पहिल्यांदा सर्वात अगोदर सर्वांचं स्वागत करतो आणि त्याच्यानंतर ब्लॉग सुरुवात करतो। तर मित्रांनो, काल आपण या ठिकाणी थांबलेलो आहे, तर मंदिराचं दर्शन करलेलं आहे, तर तुम्हाला आपण थोड्या वेळाने दर्शन करून देतो मित्रांनो। तर चलो दर्शन करण्यासाठी। तर महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण, जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आपण थांबलो होतो सेहरा या गावामध्ये हनुमान मंदिरामध्ये। चला एकदा मंदिरामध्ये दर्शन करू मित्रांनो। तर आपली रामपेरी आता तयार झालेली निघण्यासाठी। तर या ठिकाणी वर मंदिर आहे मित्रांनो, तर चला आता वर जाऊ। तर मित्रांनो, या ठिकाणी आहे गणपती बाप्पा मंदिर, तर तुम्ही दर्शन करू शकता। या ठिकाणी आहे हनुमान महाराज मंदिर, तर तुम्ही दर्शन करू शकता। या ठिकाणी आहे माता रानी मंदिर मित्रांनो, तर तुम्ही दर्शन करू शकता मित्रांनो। माता रानी मंदिर आहे। या ठिकाणी पण राधाकृष्ण मंदिर आहे मित्रांनो, तुम्ही दर्शन करू शकता। तर मित्रांनो, प्राचीन अक्षरी मैया मंदिर, तर मित्रांनो अक्षरी माता मंदिर आहे या ठिकाणी। या ठिकाणी आहे मित्रांनो वड वृक्ष। तर मित्रांनो, या ठिकाणी आहे महादेव मंदिर, तर तुम्ही दर्शन करा मित्रांनो। या ठिकाणी आहे काल भैरव मंदिर, तर तुम्ही दर्शन करू शकता मित्रांनो काल भैरव महाराजांचं। तर मित्रांनो, या ठिकाणी आहे शनी महाराज मंदिर, तर तुम्ही मंदिरामध्ये दर्शन करू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। या मंदिरामध्ये येण्याचा रोड आहे मित्रांनो, या साईडला हवे मोठा बघू शकता। आणि या ठिकाणी एकदम मोकळं पटांगण आहे मित्रांनो पूर्ण अशा प्रकारे। या ठिकाणी आपण काल रात्री थांबलो होतो, तर एकदम जुना पिंपळाचं झाड आहे मित्रांनो, त्याचं खोड पाहिलं तुम्ही केवढं आहे, हे खोड बघा किती मोठं आहे। या ठिकाणी आहे मित्रांनो यज्ञकुंड आहे, हे बघा भात आहे, भात हे बघा भात आहे। त्यांनी शेती केली होती इथं मंदिरामध्ये, तर पाहू शकता अशा प्रकारे भाताचं सातोरात येत। ह्याच ठिकाणी होतं ते, याच ठिकाणी आपण ते टेंट लावले होते आता, तर टेंट गोळा करून हे बघा काकाचं अजून बांधायचं काम चालू आहे ना। आपली रामपेरी तिकडं तयार होऊन निघण्यासाठी तयार आहे। तर चला आता, कसं मराठी माणूस म्हणत तसं हॅशटॅग टोपीवाला। पशुपतिनाथ तो ए देखो भैया, बिहार के लाला। हो तर चला मित्रांनो, आता आपण पुढं एक भैया आहे।